अतिवृष्टी होऊन सुद्धा यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्यामधून वगळले. काँग्रेसने दिले निवेदन. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1370 मिलीमीटर पाऊस पडून नदी नाल्याला पूर आला, पिके वाहून गेली, जमीन खरडून गेली. अशी परिस्थिती असताना सुद्धा पीक विम्याचा लाभ 2025-26चा यवतमाळ जिल्ह्याला मिळालेला नाही. यवतमाळ जिल्हा वगळण्यात आला. यामुळे उमरखेड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज 20 एप्रिल 2026 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत शासनाला यवतमाळ जिल्ह्याला पीक विम्याचा फायदा मिळवून द्यावा यासाठी निवेदन देण्यात आले. तर आपण जाणून घेऊया तातू देशमुख यांची याबद्दलची प्रतिक्रिया. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमर. ऑगस्ट महिन्यामध्ये उमरखेड तालुका, महागाव तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस, ढगफुटी झाली. एवढंच नाही तर इसापूर धरणाचं सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी पडलं आणि त्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान त्या ठिकाणी झालं. कुठलंही पीक हाती आलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये विम्याचे पैसे शेतकऱ्याला मिळाले, परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. हे पैसे नाही मिळाले तर काँग्रेस पक्ष निश्चितपणानं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येईल आणि झालेला अन्याय दूर करण्यासाठी 100% प्रयत्न करेल.